तथागत गौतम बुद्धांना कलंकित करण्याचा प्रयत्न। तथागत कौशांबीला 9व्या वर्षावासाच्या वेळी वास्तव करीत होते, तेव्हा काल मसान दयमाया नावाच्या गावात एक ब्राह्मण राहत होता। त्याला मांगदिया नावाची एक सुंदर मुलगी होती। त्या ब्राह्मणाने द्वेष आणि ईर्षेपोटी तथागताला कलंकित व बदनाम करण्यासाठी आपल्या स्वतःच्याच मांगदिया नावाच्या मुलीस तथागतांशी अश्लीलपणे लगट साधण्यासाठी कपटी कारस्थान करण्यास प्रवृत्त केले। त्यानुसार ती तथागतांना मदनाने आकर्षित करून मोहजालात फसवण्याचा प्रयत्न करू लागली। तेव्हा तथागताने वय 44 वर्षाचे होते। शेवटी तथागतांनी मांगदेयचे आणि तिच्या वडिलांचे सर्व कट कारस्थान आपल्या योग्य बळाने जाणून ते उघडीस आणले। त्यावेळी कौशांबीवासी त्यांच्यावर खूपच संतापले। त्या ब्राह्मणास व त्यांच्या मुलीस क्रोधाने काहीतरी शिक्षा करणार तोच तथागतांनी सर्वांना शांत केले। शेवटी त्या ब्राह्मणाने मांगदेयाने तथागतांना क्षमायाचना केली, तेव्हा तथागतांनी त्यांना क्षमा केली। परंतु मी तथागताला वश करण्यात आणि माझ्या कटकारस्थान अयशस्वी झाली। या शल्यामुळे मांगदेयाच्या मनात मात्र तथागतांविषयी खूपच ईर्ष्या आणि द्वेष भावना उत्पन्न झाली। त्यानंतर पुढे त्या ब्राह्मणाने मांगदेयाच्या उद्यान राजाला पत्नी म्हणून दिली। मांगदेयाच्या पूर्वी उद्यान राजाला सामावती आणि चंडप्रद्योत नावाची कन्या वासवत्ता या राण्या होत्या। सामावती राणी ही महाराष्ट्रातील भद्रावती नगरीची कन्या होती असे म्हणतात। ती तथागतांची खूपच निष्ठावंत होती। अंतपुरात तिच्या 500 मैत्रिणी होत्या। मांगदिया मात्र त्यांची निष्ठावंत असलेल्या सामावती राणीच्या व तिच्या मैत्रिणींचाही खूप राग द्वेष करीत असे। या द्वेषापायीच मांगदिया एक दिवस राणी सामावती व तिच्या मैत्रिणी या सर्व अंतपुरात रात्री घोर झोपी गेल्यावर षडयंत्र रचून अंतपुराला भयंकर आग लावली। आगीने तांडव रूप धारण केले। खूप हाहाकार झाला। शेवटी या भयानक आगीत राणी सामावती व तिच्या 500 मैत्रिणी जळून मरण पावल्या। हे दृश्य पाहून ऐकून भिक्खू भगवंताजवळ येऊन म्हणाले, भगवान, मांगदियाने सामावती राणीस व तिच्या 500 मैत्रिणीस आगीत जाळून मारली, तेव्हा त्यांची गती काय झाली आहे? त्यावर भगवंत म्हणाले, भिक्खूंनो, या सर्व उपासकांमध्ये काही उपासिका श्रोतापन्न होत्या, काही सकृदामाई व काही अनागमीही होत्या। त्यांचा मृत्यू निष्फळ गेला नाही। ते प्रज्वलित किंवा गृहस्थी आहे, पण ते जर प्रमादाने वावरत असतील तर शेकडो वर्ष जिवंत राहून सुद्धा मेलेलं समानच आहे। परंतु जे अप्रमादाने जगातील तर मात्र मृत्यू पावलेले तरीही जिवंतच असतात, कारण त्यांच्या कुशल कर्माचा पुण्यप्रताप त्यांची कीर्ती अमर असते। मांगदिया जिवंत असूनही ती मेल्या समानच आहे, परंतु सद्गुण संपन्न धम्मनिष्ठा कुशलकर्मी व सदाचारी समावती आणि तिच्या 500 मैत्रिणी या सर्व मृत्यू पावल्या तरीही त्या जिवंत असल्या समानच आहे, कारण अप्रमादी हे कधीही मरत नाही, तर आपल्या कुशल कर्माच्या सुकीर्तीने जिवंत असतात। असे म्हणून भगवंतांनी उपदेश केला, अपमादो अमतमत पमादो मच्चू नोपत अपमतान माचती ये पमता यथा मथा। मनुष्याने प्रमाद करू नये, म्हणजे अप्रमादाने जीवन जगावे, म्हणजे जागरूकता, सावधानता, वैचारिकरित्या दक्षता ठेवणे, आळस न करणे, सद्विचार, कुशल विचार ठेवणे यालाच अप्रमाद म्हणतात। हे अप्रमादाचे साधक आहे। प्रमाद करणे, प्रमादी जीवन जगणे हा अविचारी, निष्काळजीपणा, आळस, अजागरूकता, कुविचार ठेवणे हे मृत्यूपदाचे साधक आहे। अप्रमादी मरत नाही, तो मृत्यूनंतरही जिवंत असतात। प्रमादी हे जिवंत असूनही मेलेल्या समानच असतात। तसेच विद्वान पंडित लोक अप्रमादाच्या विषयी चांगल्या प्रकारे जाणून बुद्धांनी उपदेशल्या धम्माच्या आचरणामध्ये सदैव रममान राहतात, म्हणजेच ते अप्रमादी जीवनात आनंदित राहतात। तसेच सतत ज्ञानाचा चिंतनाचा अभ्यास करणारे, दृढ निश्चयाने परिश्रम करणारे पराक्रमी वीर पुरुष निर्वाणाच्या परमपदाच्या अशा निर्वाणाचा लाभ करून घेतात। जे सर्व बंधनातून मुक्त आहेत अशांना निर्वाणापेक्षा श्रेष्ठ असे काही नाही। नमो बुद्धाय।